हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज मी जरा रीलचं शूट करते म्हणून मी तयार होऊन तुम्हाला भेटलेली आहे. तर आमच्या घरात आलेली आहे सायली. सायली माझ्या व्लॉगमध्ये हाय बोल. आणि मी आज बनवलेलं आहे वांग्याची भाजी, टोमॅटोचं सूप अजून बनवायचं आहे. तर येस, बघूया व्लॉग कसा जातो आपला. त्या रात्री आम्ही गेलेलो शेवपुरी खायला. असं म्हणतात हा शंकर महादेवन सरांचा फेवरेट स्पॉट आहे आणि तिथे फोटो सुद्धा लावलेला आहे. तर येस, शेवपुरी तर छान होती. गाईज, आम्ही आता शेवपुरी खाऊन गुप्ता सँडविचला आलं, कारण शेवपुरी खाऊन काय पोट भरलं नाही. म्हटलं थोडंसं सँडविच पण खाऊया. आता आम्ही ऑर्डर दिली आहे, आल्यावर दाखवते तुम्हाला. माहितो फ्राईज फ्राईजच देत आहे. गाथा बघ इकडे, बघ गाथा इकडे बघ. गाथा गाथा हाय बोल. हाय हाय बोल गाथा. हाय इकडे इकडे हात वर. हा, अरे पप्पा कोण आहेत गाथा? पप्पा काय करतात? टुच करतात का डॅडी? कसे करतात का? ती बघ दाखवते हाताने. डॅडी घोरतात कसे? झोपतात कसे? घोरतात कसे? डॅडी झोपतात कसे का तुझे? गाथा, डॅडी झोपतात कसे? बरं, मी कोण आहे? मी कोण आहे? माझं नाव काय? काय? तिचं नाव हाय गाईज बोल. हाय गाईज. हा, पकड इथं माईक, पकड इकडे बघ. पकड. बोल हॅलो. बोल हॅलो. आबम नाही, हौसा म्हण. हौसा माव. श्लोक बोल. श्लोक. टट. श्रेया म्हण. श्रेया. माईक जवळ धर. काय ते माईक आहे? से हाय. हाय बोल इथं बघून. हौसा माव बघतीये. हाय म्हण. हाय. कशी आहेस? कशी आहेस म्हणा तिला हौसा मावला. जिजाला जिजा हाय. आणि सितातू आहे का? सितातू आहे का? अन्वी. हाय अन्वी. कानात घालायचं नाही येते. असं कर. थांब एक मिनिट. हॅलो बोल. हॅलो. हा बघ. तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय सांग त्यांना. तुझं नाव काय सांग. कानात नाही घालायचं गो दीदी. बघू गाता बघू. मला पाठव ग. तर गाईज, आज आहे नेक्स्ट डे आणि काल तुम्ही बघितलंच असेल आम्ही ताईकडे गेलेलो. आणि आज आम्ही असंच भाजी बनवणार होतो, पण सायली बोलली की आपण काहीतरी वेगळं बनवूया. वेगळं म्हणजे साधंच आहे, कसं वेगळं नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते आम्ही काय बनवणार आहे. म्हणजे ती बनवणार आहे, मी तर काय नाही. तर आम्ही बनवणार आहे झुणका असा, पण त्यात कांद्याची पात पण टाकणार आहे. इथे कांदा कापलाय, लसूण आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे, इथे टोमॅटो आहे आणि हे बेसनचं थोडंसं पाणी टाकून असं पातळ केलं आहे. आणि ही आहे कांद्याची पात. तर आता बघूया, रेसिपीला सुरुवात करूया. काय आहे. आणि ह्याच्यात थोडंसं तिने ताक पण टाकलं, एकदम थोडंसं. येस, तर आता चालू करूया. हा, मराठी स्टाईलच आहे, पण मला कांद्याची पात मी ह्याच्यात कधी टाकली नव्हती. असं तर बघ. अरे गॅसने ऑन केलाय. गाइस रुको, गैस ऑन करते हैं. गैस ऑन कर. आता त्यात जाणारे हे तेल तापलेलं आहे, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता. आता आपण टाकूया ह्याच्यात लसूण, कांदा, सगळे एकसाथच टाकायचं. आणि जास्त कडकला दाखवला ओके. आता मिरची टाकूया आपण आणि कांद्याची पात पण, आणि टोमॅटो नंतर. नाही कसं लागेल ट्राय करूया. गाईज, मी तुम्हाला रिव्ह्यू नक्कीच देईल. जर चांगली झाली असेल तर तुम्ही पण ट्राय करा.
विथ स्टाईल गुज्जू स्टाईल की ऍक्च्युली हे मेवाडी स्टाईल मध्ये बनवतात. हां हा म्हणजे नॉट प्रॉपर राजस्थानी गुजराती बट मेवाडी. ओके. आपल्याला काय माहिती नाही, आपण Basically खायचं जे, काम करूया. उदयपूरला राहतात ओके त्यांच्याकडून मी शिकली आहे. ओके. तर गाईज आम्ही आता ह्याच्यात वाटाणा पण टाकतोय, ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कॉर्न पण टाकतात. मका पण टाकतात असं ती म्हणते, पण मका तर नाही आहे आम्हाला माझ्याकडे. थोडंसं गोड नकोय आणि तिखट खाणारी माणसं. आणि मिरची टाकली, त्यामुळे तुमच्या अंदाजाने तुम्ही तिखटकडे पाहिजे तेवढे मिरची टाकू शकता. भाजलेलं आहे तर आपण म्हणजे चांगलं शिजलेलं आहे गाईस. तर आपण आता ह्याच्यात टोमॅटो टाकूया. आता गाईस आपण ते बेसनचं टाकूया, हे टाकताना नेहमी स्टर करायचं. नाहीतर ते गठड्या होतात. गठड्या थोडं पाणी लागेल ना मला वाटतं. तर गाईज या जेवायला हे बनवलेलं आपण ते आहे पिठल्याचं. त्यानंतर कोबीची कोशिंबीर आहे मी केली आहे, चपाती आहे, ही मटरी मावशीने दिली आहे, ही मटकी वरच्या काकीने दिली आणि इथे भाकरी पण आहे. तर टेस्ट करून सांगा. इथे ताक आहे थंडगार. ते गाईज मी आता टेस्ट करते, बघूया. एक नंबर, छान झालं. नक्की एकदा ट्राय करा, छान झालं. तर गाईस आता सकाळचं तुम्ही तुम्हाला दाखवलं, आता संध्याकाळी आहे डोसे. सकाळी केलेलं आम्ही पिठलं वेगळ्या टाईपचं. इथे बटाट्याची भाजी आहे, इथे चटणी आणि इथे डोस्याचं घरचं पीठ आहे दीदीने केलंय, आणि इथे गाथा आलेली आहे आणि ताई. आणि इथे दीदी आता डोसा करते. किती मोठा तवा आहे आणि डोसा किती छोटा आहे. आणि डोसा किती छोटा आहे. हा, तर असा तवा पाहिजे असेल तर आम्हाला सांगा, आम्ही पाठवतो तुमच्या घरी डोसे करायला. मग मी ह्या पिठाची पण रेसिपी एकदा दाखवणार आहे माझ्या ब्लॉग मध्ये. गाथा गाईज एवढे मोठे डोसे झालेत. दाखव जरा हे करून. कसं झालंय? एक नंबर आपला तो. छान झालंय? सुंदर. आवडलं का? ऐक ना, आणि दुसऱ्या पर्सन हात लावत बघ ती. चला आता कोणी शिकवलं हे? बाय बाय, चला घेऊन चला. नको खा, नको ठेव तिथं. तर ताईच्या सासूला आम्ही घेऊन जात होतो, पण त्यांना काही जमत नव्हतं. मग आम्ही शेवटी लिफ्टमधून घेऊन गेलो. तर हा 2-3 दिवसांचा असा ब्लॉग बनला. तर तुम्हाला हा आवडला असेल तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. आणि येस, माझे 500 सबस्क्रायबर्स आत्ताच पूर्ण झाले. तर थँक्यू एव्हरीवन.